राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, काल नुकताच आपल्या चॅनलवर आपण एक व्हिडिओ टाकला होता, जाहिरात म्हणजे प्रमोशन. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याची म्हैस विक्रीला असेल, एखाद्याला म्हैस खरेदी करायची असेल, किंवा ते जनावरं दाखवणे, बैल विक्री खरेदी, तसंच मग ते एखादा छोटा मोठा दुकानदार असेल, हॉटेलवाला असेल, किंवा एखादा प्रोडक्ट असतील, याविषयी आपण प्रमोशन करतो आहे आपल्या चॅनलवर. पण बऱ्याच मित्रांनी म्हणजे आपण सांगितलं होता, पण बऱ्याच मित्रांनी मला पुन्हा एकदा म्हणजे फोन करून विचारला का तुम्ही काय चार्ज घेतात. तर मित्रांनो, आपण आहे ना चार्ज प्रति 1000 रुपये घेतो आहे. पण जर एखादा म्हटला तर डायरेक्ट पुण्याला आहे, मुंबईला आहे, तर त्या ठिकाणी मित्रांनो 1000 रुपये आपल्याला परवडू शकत नाही ती त्या टायमाला. आणि आपल्या माणसाकडून आपण पैसे पण नाही घेणार, याच्यात काही विषय नाही मित्रांनो. पण समजा आता पुण्याला जायचे किंवा मुंबईला एखादा हॉटेलचा प्रमोशन करायचं आहे, तर का पैसा घेतला जातो आहे. तर आता माझ्याबरोबर मी जर गाडीवर आलो, तर माझ्याबरोबर एक मित्र असणार आहे, कोणतरी गाडीवाला असणार आहे. आपली गाडी येत नाही, ह्याचं तुम्हाला सांगितलं होता. मग 2 माणसं आपण येणार आहेत, आपला जाण्या येण्याचा दिवस मोडणार आहे आणि जाण्या येण्याचा खर्च, सगळ्याच गोष्टी राहतात मित्रांनो. तरी मग काय मित्रांनी सांगितलं का मग तुम्ही एवढे पैसे कसं घेतात. तर मित्रांनो, आपण जास्त पैसे घेत नाही, एकदम म्हणजे स्वस्त दरामध्ये आपण आपल्या माणसांचं प्रमोशन करतो आहे. कारण मित्रांनो, आपल्यालाही वाटत आहे की आपला माणूस कुठंतरी पुढं गेला पाहिजे. पण मग मित्रांनो, समजा असं आहे, जर मी आता फुकट प्रमोशन केलं, तर मग आजचा दिवस मोडणार आहे. माझ्याबरोबर कोणी फुकट येणार नाही ना मित्रांनो, मलाच कोणी फुकट येत नाही. आणि मित्रांनो, तर प्रमोशनचं आपण एवढं पैसे घेतो आहे, तर ह्या सांगायचा विसरला होता. फक्त लांबचा प्रमोशन असेल तर थोडं जास्त पैसे घेऊ आपण. जाण्या येण्याचा खर्च तरी पण आपल्याला फिटला पाहिजे ना मित्रांनो. आणि प्रत्येक माणूस काही गोष्टी, प्रत्येक माणसाचा फायदा व्हावा, हाच उद्देश आहे मित्रांनो. आणि बऱ्याच मित्रांनी फोन केलं होतं का आमचं इकडं प्रमोशन करायचं, तिकडं प्रमोशन करायचे, तुम्ही काय चार्ज घेतात. म्हणजे याच्यामुळं मग आजचा व्हिडिओ पुन्हा बनवला. तर मित्रांनो, मी पुन्हा आपल्याला सांगतो आहे का जर कोणाला प्रमोशन करायचं असेल आमच्याकडून, तर कुठली गाय असेल, गायचा शक्यतो नाही, लक्ष्मीचा आपण करत नाही प्रमोशन. आपण एखाद्याला गाय दान करायचं असेल तर ती फुकट देऊन टाकावं एखाद्याला, किंवा एखाद्याला फुकट द्यावा म्हणून आपण तो प्रमोशन करतो आहे. बैल विक्री खरेदी असेल, एखादा प्रोडक्ट असेल, औषधं असतील कुठं, तर फक्त काही गोष्टी डुप्लिकेट नसावा, ओरिजिनल असावा मित्रांनो. कारण आपल्या लोकांचा विश्वास आहे, म्हणून आपण त्याच विश्वासानं काम करायचा. आणि मित्रांनो, तर नक्कीच मी आज व्हिडिओ डबल टाकायची वेळ अशी आली का काय मित्रांनी प्रमोशनची काही फी माहीत नव्हती. जर कोणाला प्रमोशन करायचं असेल तर नक्कीच करा मित्रांनो. आपला नंबर समोरचा दिसतोय, समोर मी धडधडीत आपला नंबर देतोय. आणि बऱ्याच मित्रांनी कालसुद्धा नंबर घेतला भरपूर. आणि यात काय फायदा होतो मित्रांनो माहिती आहे का, मी कालही सांगितलं होता का जर काही गोष्टीचा प्रमोशन केला, एखाद्या औषधाची कंपनी असेल, किंवा दुकान असेल, छोटा मोठा कापड दुकान असेल, तर प्रमोशन केल्यानंतर आपल्या त्या मालाची, आपल्या त्या दुकानाची, आपल्या हॉटेलची जाहिरात होते, मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार होत आहे. आजकाल इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर आणि फेसबुकवर बरेच म्हणजे असे जाहिरात होतात. याच्यापासून हाच फायदा. आणि मित्रांनो, मला जर एक वेळेस तुम्ही समजा तुम्ही माझ्या लई पैसे होतात, तर एक वेळेस 1000 रुपये दिले, तर तुम्हाला जर 1000 गिरायक भेटली किंवा 2-3 गिरायक भेटली, तर तुमचा भरपूरच फायदा होणार आहे का नाही मित्रांनो. त्यात तुमचा पण फायदा आहे आणि जाण्यात आमची पण मेहनत आहे का नाही मित्रांनो. तर ते चार्ज कसं आहे, तर मित्रांनो नक्कीच कोणाला जर प्रमोशन करायचं असेल तर मी एकच वेळेस आता हा व्हिडिओ बनवणार आहे, डबल काय बनवणार नाही. कोणाला हॉटेल, कोणाचे बैल विक्री असेल, काय असेल, तर मी नक्कीच त्याचा प्रमोशन करणार आहे मित्रांनो. एखादा छोटा मोठा दुकान असेल तर मित्रांनो प्रमोशन करा. आपल्याला करायचा म्हणजे बळजबरी नाही करायचं असेल तर आपल्या माणसांचा फायदा मी कुठं होईल आता इथून पाहणार आहे. आणि मोठमोठं जर चॅनलवाला जर आपण बोलावलं तर 10,000 15,000 असा त्याचा चार्ज राहतो आहे. आपला चॅनल पण बारीक आणि आपला प्रमोशन पण तशाच पद्धतीनं. आणि काय म्हणणार बा व्हिडिओ चालणार किंवा नाही चालणार, तो व्हिडिओचा प्रश्न राहिला. एखाद्यानं जर जास्त जाहिरात झाली चांगली तर तो व्हिडिओ चालू शकतो मित्रांनो. तर नक्कीच आपल्या मित्रांचा फायदा व्हावा, आपला मराठी माणूस कुठंतरी बिझनेसमध्ये, व्यवसायामध्ये पुढे गेला पाहिजे, हाच उद्देश आहे मित्रांनो. जर आता समजा मुंबईला एखाद्याचा बिझनेस असेल, म्हणजे तुम्ही आले नाही आमच्याकडं, तर काय येत नाही का, कसा, आता तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो सगळ्या गोष्टी, सगळ्या मागं खर्च आहेच. आम्ही जरी येतोय तरी आमच्याकडून अनेक जणांचा फायदा झाला आहे. तर मी लाईव्ह प्रूफसुद्धा आपल्याला दाखवणार आहे का आम्ही कोणाकोणाचा आजपर्यंत कसा कसा फायदा करून दिला आहे. तर असो मित्रांनो, तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो. जर कोणाला प्रमोशन करायचं असेल तर नक्कीच करा. समोर नंबर तर आपला दिसतोय. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहेत. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.